बातमी आहे पावसासंदर्भातली। जुलै महिना हा पावसाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वाचा कालावधी मानला जातो। याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने 8 जुलैसाठी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी अत्यंत महत्त्वाची हवामान पूर्व सूचना जारी केलेली आहे। विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय। कोकण विभागात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक असणार आहे। हवामान विभागाने या भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। त्यामुळे सकल भागात पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांनी प्रवास करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले। तसंच वाहतूक व्यवस्थेत अडथळे येऊ शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे। पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये 120 मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी वातावरण ढगाळ असून पावसाच्या सरी कधीही कोसळू शकतात। हवामान खात्याने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ निवडण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये 20 ते 50 मिलीमीटर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे। या भागातील तापमान 24 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रतेचे प्रमाणही जास्त राहण्याची शक्यता आहे। यामुळे हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता असून नागरिकांनी पावसाळी आजारापासून सावध राहावं। नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसापासून मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या भागात पावसाची तीव्रता कमी राहील, मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिक, जळगाव आणि धुळे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिलेत, त्यामुळे या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। दरम्यान राज्यातील नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात। शहरातील प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी देखील सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। पावसामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक यंत्रणांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणता आहे आणि तुमच्या गावातील पावसाची परिस्थिती कशी आहे, हवामान कसं आहे, कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। बातमीला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शेतकऱ्यांना या बातमीचा नक्कीच फायदा होईल।